हाय फ्रेंड्स, मी आज इथं बनवत आहे पालकचे वडे। पालक मी धुवून घेतलेला आहे। पालक धुवून घेऊन मी साईड ठेवून घेतलेला आहे। आता आम्ही याचं बॅटर रेडी करूया। इथं मी घेतलेला आहे एक कटोरा, त्याच्यामध्ये मी बेसन घालून घेतो। हा पण एक कटोरा बेसन आहे। बेसन मी चाळणीनं चाळून घेतलेला आहे। तर बेसनमध्ये घालून घेतो मी ही हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट। ही मी 2 चमचे घालून घेतो। ही लाल तिखट 1 चमचा, मीठ चवीप्रमाण मीठ घालून घेतो मी। थोडासा अजवाईन, याला आता मी क्रश करून घालून घेतो। हे आहे पांढरे तीळ, 1 चमचा साखर, अर्धा लिंबाचा रस आणि इथं घेतलेली आहे मी थोडी हिरवी कोथिंबीर। आता हे आम्ही बॅटर मिक्स करून घेऊया। आपल्या घरी पालक असलं तर आपण हे संध्याकाळच्या टायमाला चहा सोबत आपण करून खाऊ शकतो। आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी ॲड करून घेतो। आता मी बॅटर एकदम पाणी ह्याच्यामध्ये जास्त नाही घालून घेतलेलं आहे, थोडं जाडसरकच मी करून घेतलेलं आहे असं। हे आता इथं रेडी झालेलं आहे। तर नेक्स्ट प्रोसेस करूया आम्ही। मी इथं घेतलेलं आहे पालकला आम्ही असं ठेवून घेऊया। हे बॅटर बनवलेलं आम्ही ह्याच्यावर लावून घेऊया। आता ह्याच्यावर मी दुसरं पान ठेवून घेतो। इथं झालेलं आहे। परत ह्याच्यावर मी दुसरं पान ठेवून घेतो। असे आपल्याला लेयर्स बनवायचे आहेत। जसं जसं लेयर्स बनवतो तसं आम्ही पीठ लावून त्याला घेऊया। सेम प्रोसेस मी इथं करायला आहे। पालक ठेवलो, त्याच्यानंतर जे मिश्रण बनवलं होतं ते लावलं। आता मी इथं ह्याला असं फोल्ड करून घेतो। आता असं फोल्ड झालेलं आहे। अंडे ठेवून घेतलेलं आहे खाली, त्याच्यामध्ये पाणी घालून मी चाळणी ठेवून घेतलेलं आहे स्टीमला। आता मी पालक स्टीमसाठी असं इथं ठेवून घेतो। त्याच्यावर मी ढाकण टाकून घेतो। एक 10-15 मिनिट आपलं पालक स्टीम होऊ दे। इथं बनवून झालेले आहेत वडे। आता ह्याला आम्ही कट करून घेऊया। आता असे कट झालेले आहेत। ह्याला इथे हे वडे रेडी झालेले आहेत। आता ह्याला आम्ही फ्राय करून घेऊया। इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। इथं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी शिजवून घेतलेले वडे सोडतो तेलात।
आजची ही पालकच्या वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.